नमस्कार मित्रांनो. गीतेतील शहाणपण भाग 12 अधिकरण 9 नित्यकर्म यज्ञार्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गीताईपासून आपण सुरुवात करूया. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनी कडेवरी. भक्ता ते प्रतिबोधिली ससमरी, नारायणे श्रीवरे. मुक्ते संग्रथिली समान्य मुनिने, वेदांत विद्या करे. माते षष्ट्यधिकारिणी सतशती, अष्टादशाध्यायिनी. तू ते मी अनुसंधितो निशिदिनी. गीते भयद्वेषिणी, गीते भयद्वेषिणी. अधिकरणाचं नाव आहे नित्यकर्म यज्ञार्थ. म्हणजे जे काम आपण नेहमी करतो ते कोणत्या भावनेतून करावं हे या ठिकाणी भगवंत आज आपल्याला सांगणार आहे. गेल्या वेळच्या अधिकरणाचा शेवटचा श्लोक काय होता? नेमिले तू करी कर्म, करणे हेची थोरकी. तुझी शरीर यात्रा ही कर्माविण घडेचिना. समत्व बुद्धी ही कर्मापेक्षा थोर असली तरी कर्म करण्यावाचून गत्यंतर नाही, आणि म्हणून कर्म करत राहणं अपरिहार्य आहे. आणि म्हणून तू कर्म कर. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे केव्हाही श्रेयस्कर आहे, असा संदेश, असा प्रवृत्तीपर संदेश गीता आपल्याला शेवटपर्यंत देत राहणार आहे. तर आता अध्याय 9 आपण सुरुवात करू. अधिकरण 9 सुरुवात करू. यज्ञार्थ कर्म सोडुनी, लोक हा बांधिला असे. यज्ञार्थ आचरी कर्म, अर्जुना मुक्त संगतू. यज्ञार्थ म्हणजे यज्ञासाठी. तसं आपण म्हणतो स्वार्थ म्हणजे स्वतःसाठी. तसंच यज्ञार्थ म्हणजे यज्ञासाठी. यज्ञासाठी तू कर्म कर, आणि तेही मुक्त संग राहून, म्हणजे अनअटॅच्ड पद्धतीने तू कर्म करत राहा. या ठिकाणी यज्ञ हा शब्द आपण जरा नीट समजून घेऊया. कारण यज्ञ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं की एक चौकोनी विटांची वेदी बनवलेली आहे, त्यामध्ये लाकडांची रचना केलेली आहे, आणि
जे कोणी ब्राह्मण आलेले असतील, भट असतील, ते मंत्रोच्चारण करतायत. त्यामध्ये अग्नी पेटवलेला आहे आणि त्यामध्ये तांदूळ किंवा तीळ यांचं हवन चालू आहे. तर आपल्या डोळ्यासमोर फक्त होम हवन एवढ्यापुरताच यज्ञ हा शब्द स्थिर झालेला आहे इन जनरल. परंतु हा जो स्थूल अर्थ आहे त्याच्यापेक्षा खूप सूक्ष्म आणि व्यापक असा यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ आहे. भारतीय वाङ्मयामध्ये ह्याचा अत्यंत व्यापक असा अर्थ आहे. आपण पाहतो की गृहिणी काम करत असते, बरोबर. तर जेव्हा ती, कधी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या लक्षात असं येईल की जेव्हा ती कधी एकटी असते ना, म्हणजे समजा दिवसभर बाकी सगळेजण आपापल्या कामाला गेलेले आहेत आणि ती आज एकटीच आहे, म्हणजे दुपारचं जेवणासाठी कोणासाठी काही करायची गरज नाही. त्यावेळेला ती काय विचार करते की थोडासा भात लावूया आणि कालचं थोडंसं काही वरण आहे ना त्याच्यामध्येच निभावून जाऊ. परंतु हेच जर मुलगा घरी असेल, पती घरी असेल, आणखीन कोणी पाहुणे येणार असतील, तर मात्र ती जेवणाचा मोठा बेत आखते. याचा अर्थ ती स्वतः बरोबरच आपल्या कुटुंबाला, आपल्या स्नेहांना आपलं मानून त्यांच्यासाठी अन्न शिजवते. आणि नेमकी त्यावेळेलाच ती अतिशय आनंदाने शिजवत असते. मात्र स्वतःसाठी करताना मात्र तिने थोड्याफार अन्नावरच पुढे ढकलून नेते गाडी. तर गृहिणीचं उदाहरण देण्याचं सारखं कारण असं की आपल्या भारतीय स्त्रिया आहेत की नाही, नुसत्या भारतीयच असं नाही, मला वाटतं की संपूर्ण जगामध्ये स्त्री ही जणू काही अगोदरच योगीच आहे. तिला आणखीन योगाचे धडे देण्याची काही विशेष गरज नाही. गरज कोणाला लागते? आमच्यासारख्या माणसांना गरज लागते योगा शिकण्याची, योगाप्रमाणे कसं वागायला पाहिजे ते समजून घेण्याची. परंतु स्त्री ती आईच्या रूपामध्ये असो, बहिणीच्या रूपामध्ये असो किंवा पत्नीच्या रूपामध्ये असो, तिच्या जीवनामध्ये तिला बरंचसं काम जे काही ती करते ना तो योगच आहे. म्हणजे गीता वाचल्यानंतर आपल्याला हेच बऱ्याच अंशी पटतं. म्हणून गृहिणीचं उदाहरण सारखं येतं ऑटोमॅटिकली. तर
स्वतःला केंद्रबिंदू जर आपण मानलं, मी स्व, आणि आपल्या भोवती आपण जर सर्कल्स काढत गेलो, मोठी मोठी होणारी सर्कल्स काढत गेलो, तर पहिल्यांदा आपलं कुटुंब येतं, मग आपल्या अगदी जवळचे येतात, मग त्या कुटुंबाचा आकार वाढत जातो आणि अधिक व्यापक प्रमाणातलं जे कौटुंबिक आहे ते, त्यानंतर समाज, ज्या समाजाचा आपण भाग आहोत तो समाज, त्यानंतर ज्या राज्यात आपण राहतो ते राज्य, त्यानंतर ज्या देशात आपण राहतो तो देश, आणि त्यानंतर येतं ते हे संपूर्ण विश्व, ज्या विश्वामध्ये आपण राहतो ते विश्व. हे विश्व सृष्टिकर्त्याने निर्माण केलं. आता तो सृष्टिकर्ता ब्रह्मा होता की ईव ॲडम होतं की आणि कोणी होतं, त्या खोलात आपल्याला जायची काही विशेष महत्त्व वाटत नाही. पण हे सृष्टी जी आहे ती आपल्यासमोर कोणत्या प्रकारे आहे ते आपण जर पाहिलं तर ती चक्राकार अशा प्रकारची आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची चक्र आहेत. जेवढी पंचमहाभूतं आहेत त्या पंचमहाभूताची आपापली चक्र आहेत. जलचक्र आपल्याला माहिती आहे, म्हणजे सूर्याने वाफ होतं, वाफ होऊन पुन्हा त्याचे मेघ बनतात आणि मेघ होऊन पुन्हा त्याचं पाणी येतं. पृथ्वीचं चक्र आपल्याला माहिती आहे, जेव्हा बी रोवतो आपण तेव्हा ते त्या जमिनीतून मूलद्रव्य शोषून घेतं आणि त्याचं वृक्षात रूपांतर होतं. वृक्षाची पानं असतात ती गळून पडतात, पुन्हा त्याची माती होते आणि पुन्हा मूलद्रव्य होतात. हेही एक चक्र आहे. तेव्हा इतर अनेक जी चक्र आहेत ती चक्राकार गती कशी चाललेली आहे सृष्टीची, ह्या चक्राकार गतीला सुद्धा यज्ञचक्र असं म्हटलेलं आहे. यज्ञचक्र म्हणजे हा जो काही व्यापार चराचर सृष्टीचा आपल्याला दिसतो त्या सर्वांना यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि ह्या सृष्टीचाच आपणही एक भाग आहोत. त्यामुळे आपण आपल्याला जे मिळालं सृष्टीकडून ते त्याला पुन्हा देणं, हा भाव आपल्या मनामध्ये प्रत्येक कर्म करताना असावा. त्यालाच म्हणायचं यज्ञार्थ कर्म. गीतेची आपल्याकडून अशी अपेक्षा आहे. तेव्हा आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. पहिला श्लोक परत म्हणतोय, यज्ञार्थ कर्म सोडूनी लोक हा बांधिला असे, यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त संगतू. पूर्वी प्रजे सवे ब्रह्मा यज्ञ निर्मुनी बोलिला, पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा कामधेनुची. यज्ञ निर्मुनी बोलिला, यज्ञ म्हणजे हे पूर्ण यज्ञचक्र निर्माण झालं आणि त्या यज्ञाच्या आधारेच तुम्ही जर हे चक्रगती चालू ठेवली तर ती तुम्हाला कामधेनूप्रमाणे तुमच्या इच्छा पूर्ण करत राहणार. चक्र चालू ठेवलं नीट तर. रक्षा देवांस यज्ञाने तुम्हा रक्षोत देवते, एकमेकांस रक्षुनी पावा कल्याण सर्वही. या ठिकाणी रक्षा देवांस यज्ञाने, देव म्हणजे पुन्हा सृष्टी
आणि सृष्टीमध्ये असलेले जे इंडिव्हिज्युअल घटक आहेत, परत पंचमहाभूत आपण म्हणालो, त्यांच्या ठिकाणी आपण देव ही कल्पना केलेली आहे. कारण ते आपल्याला काहीतरी देत आहेत ना, म्हणून ते देव आहेत असं आपण त्यांची कल्पना केलेली आहे. तर त्यांच्याकडून आपल्याला मिळतंय म्हणून आपणही त्यांना देत राहिलं पाहिजे. आणि हे परस्पर देवाणघेवाण चालू राहणार सृष्टी आणि आपल्यामध्ये, आणि त्यामुळे दोघांचंही कल्याण होणार आहे. यज्ञ तुष्ट तुम्हा देव, भोग देतील वांछित, त्यांचे त्यांस न देता जो, खायतो एक चोरची. यज्ञ तुष्ट तुम्हा देव. यज्ञ, पुन्हा तेच यज्ञ, ह्या ठिकाणी अर्थ काय घ्यायचा आहे? परिश्रम, देण्याचा भाव. सृष्टीकडून घेतल्यानंतर त्यात पुन्हा देणं म्हणजे यज्ञ. म्हणजे केवळ तो होम हवनाचा यज्ञ एवढंच आपलं मन त्या ठिकाणी गुंतून ठेवायचं नाही. ते एक प्रतीक आहे. होम हवनाची प्रक्रिया ही ह्या संपूर्ण मोठ्या यज्ञाचं छोटंसं प्रतीक आहे. परंतु तेच सर्वस्व असं कर्मकांडात्मक वृत्ती आपण ठेवता कामा नये. मन नेहमीच ह्या व्यापक यज्ञाशी जुळलेलं असलं पाहिजे. त्यामुळे भगवंत म्हणतात, त्यांचे त्यांस न देता जो, खाय तो एक चोरची. स्पष्टच आहे. चोर ह्या माणसाची व्याख्या, त्यांचे त्यांस न देता जो खाय तो चोरची. जो फक्त स्वतःच भक्षण करत राहतो तो चोर आहे. यज्ञांत उरले खाती, संत ते दोष जाळीती, रांधिती आपुल्यासाठी, पापी ते पाप भक्षिती. संतांची मनोवृत्ती कशी असते की सगळ्यांना वाढून झाल्यानंतर सर्वांचं पोट व्यवस्थित भरलेलं आहे ना हे खात्री करून झाल्यानंतर तो जेवतो. आणि चोर किंवा पापी माणूस काय करतो? रांधिती आपुल्यासाठी, म्हणजे फक्त स्वतःच स्वयंपाक करून काहीतरी गोडधोड करून गपचूप साईडला जाऊन खाऊन टाकणार आणि बाकी लोकांचं जाऊ दे नंतर, अशी त्याची वृत्ती. आता 14वा श्लोक. अन्नापासुनी ही भूते, पर्जन्यातुनी अन्नते, यज्ञे पर्जन्यतो होय, यज्ञ कर्मामुळे घडे. ह्या ठिकाणी जो यज्ञ शब्द आहे ह्याचा अर्थ आपण सूर्याग्नी असा जर घेतला तर हे संपूर्ण वाक्य किती सायंटिफिक आहे हे आपल्या लक्षात येतं. बाकी चक्र तर आपल्याला माहिती आहे. सूर्य, पाण्याची वाफ, पर्जन्य, तो मातीत जाणं, त्यापासून वनस्पतींनी अन्न शोषून घेणं आणि ते वनस्पतीजन्य अन्न खाऊन आपल्यासारखी भूत म्हणजे ते पिशाच्चवाला भूत नव्हे, भूते या शब्दाचा अर्थ चराचर सृष्टी असं. चराचर सृष्टी म्हणजे भूते. हे चक्र आहे. हे चक्र असं कशा सुंदर पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे म्हणतायत, प्रकृती पासुनी कर्म, ब्रह्मी प्रकृती राहिली, ऐसे व्यापकते ब्रह्म, यज्ञात भरले सदा.
म्हणजे हे जे यज्ञचक्र आहे, हे यज्ञचक्र सुद्धा त्या प्रकृतीचा भाग आहे, प्रकृतीच्या कर्मातून होत आहे. प्रकृती आपण काल पाहिलं, सत्व रज तम गुणांनी युक्त पंचमहाभूतांनी बनलेली प्रकृती, सत्व रज गुण यांच्या संयोगातून कर्म घडत राहतं. त्यामुळे अर्थातच ह्या प्रकृतीमध्ये ही जी प्रकृती आहे ती त्या ब्रह्मस्वरूपाचाच भाग आहे. म्हणजे प्रकृती ही मूलतः ब्रह्मत्वापासून तयार झाली. म्हणजे जे आपण निर्गुण निराकार अशी कल्पना सर्वात सुरुवातीला मांडली होती आत्म्याची, अमर अखंड निर्गुण निराकार अशी संकल्पना, अहम ब्रह्मास्मी ही जी संकल्पना आपण मांडली होती, त्याचाच ह्या ठिकाणी पुन्हा एकदा लिंक लावलेली आहे की भूत चराचर सृष्टी तीच प्रकृतीपासून बनली आहे. प्रकृतीचे जे गुण आहेत त्यातूनच कर्म घडत आहेत आणि मूलतः ती ब्रह्माचाच भाग असल्यामुळे ऑटोमॅटिकली यज्ञचक्र हा सुद्धा त्या ब्रह्माचाच भाग आहे. अनादि अनंत अशा ब्रह्मतत्वाचाच हा भाग आहे. प्रेरिले हे असे चक्र ह्या लोकी जो न चालवी, इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी. अशा प्रकारे हे जे चक्र निर्माण झालेलं आहे, त्या चक्रामध्ये एखादा माणूस जर इंद्रियासक्त पद्धतीने वागायला लागला, म्हणजे झाड तोड म्हणजे किती तोड, त्याला लिमिट नाही ठेवलं त्याने. कशासाठी तोडतोय? चैनीसाठी. इंद्रियासक्त होऊन चैन मिळावी म्हणून तोडत चालला आणि वरून झाडं लावत पण नाहीये, वरून झाडं लावत सुद्धा नाहीये. म्हणजे योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने जसं पाहिजे त्या पद्धतीने न लावता जो पुढे चालला आहे तो व्यर्थ जीवन घालवी. तो मनुष्य किंवा समाज किंवा देश, त्याचं पण एक जीवन आहे ना, ते व्यर्थ चाललेलं आहे, त्यात काही अर्थ उरत नाही. परी आत्म्यांत जो खेळे. आता एवढं सांगून झाल्यानंतर म्हणजे पुन्हा आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न करतोय की यज्ञार्थ जीवन झालं पाहिजे सगळं. हे यज्ञ चाललेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला आपलं जीवन जगायला हवं, कर्म करायला हवं. आता शेवटचे 3 श्लोक. परी आत्म्यांत जो खेळे, आत्मा भोगुनी तृप्त जो, आत्म्यामध्येची संतुष्ट, त्याचे कर्तव्य संपले. म्हणजे हा इंद्रियासक्त माणूस आहे ना, त्याच्या अपोजिट ज्ञानी माणूस. हा ज्ञानी माणूस हा पूर्ण आत्ममग्न असतो, पूर्ण आत्ममग्न आत्मरूप असतो, आत्मनिष्ठ असतो. त्यामुळे तो स्वतःमध्ये अगदी तल्लीन आणि स्वतःमध्येच खुश असतो. तो कोणत्याही इतर गोष्टींवर अवलंबून नसतो. त्यामुळे ऑटोमॅटिकली म्हणजे ज्ञानी झाल्यानंतरची गोष्ट सांगते, आळशी माणसाची गोष्ट नव्हे, ज्ञानी माणसाची. त्याच्यामुळे त्याच्यासाठी कर्तव्य संपलेलं असतं. केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा, कोणामध्ये कुठे त्याचा न काही लोभ गुंतला. ज्ञानी माणसाचं हे वर्णन. आता ह्या 2 श्लोकातून आपण असा अर्थ काढू शकतो का, की असा अर्थ काढायचा प्रयत्न करू शकतो का की म्हणजे ज्ञानी होऊन बसूया आणि म्हणजे कर्म करायला नको.
ज्ञानी होऊन बसलं म्हणजे मग कर्म करायची गरज काय? परंतु भगवान 19व्या श्लोकामध्ये काय म्हणतायत? म्हणून नित्य निस्संग करी कर्तव्य कर्म तू, निस्संग करिता कर्म कैवल्य पद पावतो. मगाशी काय म्हणाले? केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा, कोणामध्ये कुठे त्याचा न काही लोभ गुंतला. केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा. मग न करण्यापेक्षा केलेलं काय वाईट, असा अर्थ घेऊन 19व्या श्लोकामध्ये ते म्हणतायत की नित्य निस्संग राहून तू तुझं कर्तव्य पार पाड, तुझा स्वधर्म पाळ. तुझं काम तुला केलंच पाहिजे. आणि ते केलंस ना की मग तुला कैवल्य पद प्राप्त होईल. या ठिकाणी पुन्हा कैवल्य पद या शब्दाचा आत्यंतिक आध्यात्मिक अर्थ न घेता आपण मोक्षाचा जसा सोपा अर्थ घेतला होता तसाच सेल्फ फुलफिलमेंट तुला प्राप्त होईल. सेल्फ सॅटिस्फॅक्शन प्राप्त होईल जर हे संपूर्ण कर्तव्य तू व्यवस्थित पार पाडलंस तर आपलं जीवन सार्थकी लागलं असं आपल्याला निश्चितपणे शेवटच्या क्षणी शेवटचा दिस वाटेल, एवढं नक्की. अधिकरण 9 समाप्त झालेलं आहे. हरि ओम. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय. ओम शांत शांत शांती. अधिकरण 10 घेऊन आपण पुन्हा पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.